झुंजणं हा धर्म आहे, तुफान ही रोजचीच आहेत. खंबीर होऊन जगताना शिक्षणाची साथ हवी आहे. झुंजणं हा धर्म आहे, तुफान ही रोजचीच आहेत. खंबीर होऊन जगताना शिक्षणाची साथ हवी आहे. यश क्वचितच येतं वाटणीला, अपयश नेहमी पचवावं लागतं. यश क्वचितच येतं वाटणीला, अपयश नेहमी पचवावं लागतं. दोन्ही समान तोलताना विवेक बुद्धीचा व्हायचा आहे. आयुष्याचं बरडमाळ समृद्ध मला करायचं आहे. आयुष्याचं बरडमाळ समृद्ध मला करायचं आहे. फार मोठं होऊन माझ्या या मातृभूमीचं नाव मला मोठं करायचं आहे. मला माझ्या या भारत देशाचं नाव मला मोठं करायचं आहे. मित्रो, माझा भारत देश, या मातृभूमीमध्ये माझा जन्म झाला. विविधतेने नटलेला माझा भारत देश, तो म्हणजे कसा तर गंगा, जमुना, सिंधू, सरस्वती नद्यांचं पावित्र्य राखणारा माझा भारत देश. जम्मू आणि काश्मीरचं सौंदर्य प्राप्त असणारा माझा भारत देश, आणि याच माझ्या महाराष्ट्राची संस्कृती जपणारा माझा भारत देश. मित्रो, या माझ्या भारत देशाच्या इतिहासात डोकावून पाहिलं की डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. तेच म्हणजे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज. डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते म्हणजे या स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्या रक्ताचं बलिदान देणारे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. स्त्री शिक्षण आणि स्त्री शिक्षण हेच प्रगतीचं लक्षण म्हणून अखंडपणे लढणारी सावित्रीबाई फुले डोळ्यासमोर उभी राहते. आणि याच माझ्या भारत देशाचं संविधान लिहिणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डोळ्यासमोर उभे राहतात. अशा या वीरांच्या आणि शुरांच्या मातृभूमीत तुम्हाचा जन्म झाला, यापेक्षा दुसरं भाग्य कोणतं असूच शकत नाही. मित्रो, याच माझ्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. पुढे जाऊन स्थापन झाली ती लोकशाही, आणि या लोकशाहीच्या बळावर स्थापन झालं तेच म्हणजे या भारत देशाचं सरकार. मित्रो, या आपल्या भारत देशाच्या सरकारनं आपल्या भारताच्या विकासासाठी जे जे हवाय, आपल्या भारताच्या प्रगतीसाठी जे जे हवाय ते ते त्यांनी केलं. आणि मला वाटतं की त्याच वेळी संकल्पना सुचली असावी, तीच म्हणजे हीच भारत देशा सरकारची शिष्यवृत्ती आणि तिची झालेली अंमलबजावणी. विषयाच्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर एक सर्वसामान्य मुलगा, एक गरीब कुटुंबातील मुलगा, एक अनुसूचित जाती जमातींमधला मुलगा मोठा होतं. त्याला कुठेतरी मोठं व्हायचं असतं, आई बापाचं स्वप्न मोठं करायचं असतं, आपल्या मातृभूमीचं नाव मोठं करायचं असतं. त्यावेळी त्याला साथ लागते, तीच म्हणजे शिक्षणाची. आणि हे शिक्षण घेत असताना त्याला असंख्य अडचणी निर्माण होतात, त्याच्यासमोर असंख्य संकट निर्माण होतात. आणि या अडचणी आणि संकटांना योग्य पद्धतीनं खऱ्या अर्थानं वाढ तीच म्हणजे या आपल्या भारत सरकारची शिष्यवृत्ती आणि तिची झालेली अंमलबजावणी. मित्रो, मग आपल्या तुमच्या आमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, तोच म्हणजे हीच सरकारची शिष्यवृत्ती म्हणजे नेमकं काय. आणि नेमका जर आपण इतिहास बघितला तर ही नेमकी चालू केली कुणी, तर माझ्या डोळ्यासमोर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र उभं राहतं. ज्यावेळी यांना उच्च शिक्षणासाठी मदत हवी होती, त्याच वेळी माझे छत्रपती श्री राजश्री शाहू महाराज पुढे आले आणि त्यावेळी त्यांनी आपल्या आंबेडकरांना मदत केली. त्याच वेळी कुठेतरी शिष्यवृत्ती म्हणून रोपटं लावलं गेलं आणि त्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आज आपल्या या आधुनिक भारतात आपल्याला बघायला मिळतं. मित्रो, हीच माझ्या भारत सरकारची कुठेतरी त्यावेळी इतिहासात सुरुवात असावी. आणि एका गुलाबातून एका गुलाबाची निवड करणारे सुज्ञ परीक्षक, तज्ञ निरीक्षक आणि ज्ञाते श्रोते बघते हो, मी कुणाल सुखदेव शिंदे, आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीचा विद्यार्थी, आज आपल्या समोर विषय मांडू इच्छितो आहे, अर्थातच सरकारची शिष्यवृत्ती आणि तिची झालेली अंमलबजावणी. मित्रो, एपीजे अब्दुल कलाम यांचं एक वाक्य आहे, सपने वो नहीं होते जो हम सोते हुए देखते हैं, सपने वो होते हैं जो हमें सोने नहीं देते. सपने वो नहीं होते जो हम सोते हुए देखते हैं, सपने वो होते हैं जो हमें सोने नहीं देते. अशा अनेक स्वप्नांची जर पूर्ती आपल्याला करायची असेल, अशी अनेक स्वप्न जर आपल्याला सातत्यात उतरवायची असतील, तर पुनश्च एकदा साथ लागते, तीच म्हणजे शिक्षणाची. आणि हेच शिक्षण घेताना खऱ्या अर्थानं आपल्याला प्रत्येक ठिकाणी सहाय्य करते, तीच म्हणजे हीच आपल्या भारत सरकारची शिष्यवृत्ती आणि तिची झालेली अंमलबजावणी.
मग तुमच्या आमच्या मनात पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे ह्या सरकारच्या शिष्यवृत्तीची अंमलबजावणी होते का? जर मी माझ्या आज भारताकडे बघितलं तर अष्टपैलू व्यक्तिमत्व, गुणवत्ता प्राप्त अशी अनेक मुलं, अशी तरुण पिढी आज माझ्या भारतामध्ये मला बघायला मिळते. वीट भट्टीवर काम करणाऱ्याची मुलगी IAS IPS होते, ऊसतोड कामगाराचा मुलगा डॉक्टर इंजिनियर होतोय, आणि रिक्षा चालकाची मुलगी चांगलं चित्र काढून चित्रकार बनते. आणि हीच झालेली माझी भारत देशाची प्रगती. आज कुठेतरी ह्याच शिष्यवृत्तीची झालेली अंमलबजावणी असावी असं मला वाटतं. जर आपण बघितलं खऱ्या अर्थानं नेमकं अंमलबजावणी म्हणजे नक्की काय आणि ती कशी असावी, जर आपला एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलगा, एक गरीब घरातील मुलगा शाळेत जातो, त्यावेळी त्याला आस लागते तीच म्हणजे प्रज्ञाशोध शिष्यवृत्तीची, त्याला आस लागते ती म्हणजे नवोदय शिष्यवृत्तीची. आणि अशा अनेक शिष्यवृत्त्या प्राप्त करण्यासाठी तो दिवस रात्र अखंडपणे कष्ट करतो, आणि सर्व करत असताना होतो तो म्हणजे त्याचा सर्वांगीण विकास. आणि ज्यावेळी त्या मुलाचं, त्या मुलीचं गुणवत्ता यादीमध्ये नाव येतं, त्याच वेळी मला वाटतं ह्याच माझ्या सरकारच्या शिष्यवृत्तीची अंमलबजावणी झाली असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आपण म्हणतो की स्त्री शिकली, प्रगती झाली. द्रौपदी मुर्मू सारखी एक स्त्री आज आपल्या देशाची राष्ट्रपती होते आणि आपल्या अखंड देशाचा कारभार चालवते. आज कल्पना चावला सारखी एक स्त्री पहिली महिला भारतीय अंतराळवीर होते. आणि हे नेमकं झालं कशामुळं, तर माझ्या सावित्रीनं त्याच वेळी कुठेतरी इतिहासात पाया रचला, आणि त्याचं आज आपण बघतोय की भरभक्कम घर झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि या सर्वांमध्ये मदत झाली तीच माझ्या या सरकारच्या शिष्यवृत्तीची आणि तिची झालेली अंमलबजावणी. तर मित्रांनो, याच विषयाच्या अनुषंगानं परंतु जर मी तळाशी गेलो तर माझ्या समोर नाण्याच्या दोन बाजू उभा राहतात. नेमके या सरकारच्या शिष्यवृत्तीची अंमलबजावणी होते का? माझा आजचा हा भारत, माझा हा आजचा हा समाज, अशा अनेक शिष्यवृत्त्या, अशा अनेक योजना, सावित्रीबाई फुले योजना, महात्मा ज्योतिबा फुले योजना, आंबेडकर योजना, पंजाब योजना, मुलींना बस सुविधा मोफत योजना, बाह्य देशात शिक्षणाची साठी योजना, अशा कित्येक योजना ह्या सरकार मार्फत त्यांचा जीवर काढला जातोय. पण ह्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतायत का? हा सर्वात मोठा प्रश्न आज तुमच्या आमच्या समोर उपस्थित आहे. आणि काही मधले कर्मचारी ह्या सर्वसामान्यांपर्यंत येण्यापासून रोखतायत का? असे कित्येक प्रश्न आज तुमच्या आमच्या समोर उपस्थित आहेत. ज्याचा वशिला त्याच्याच नशिबाला ही शिष्यवृत्ती असं काही आहे का? अशी अनेक प्रश्नांची उत्तरं जर माझ्या या उगवत्या सरकारनं काढली आणि योग्य ती कारवाई जर यावर केली तर पुनश्च एकदा माझ्या तरुण पिढीला, माझ्या गरजू विद्यार्थ्याला, माझ्या गरीब विद्यार्थ्याला प्रत्येक शिष्यवृत्ती ही योग्य पद्धतीने मिळेल. आणि हे ज्यावेळी होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं माझा भारत देश पुनश्च एकदा प्रगतीपथावर वाटचाल करेल. मित्रो, नाण्याची दुसरी बाजू जर आपल्याला बघायला मिळालं तर माझी बिघडणारी तरुण पिढी ह्याला जबाबदार आहे का? आपण जितकं ह्या भारत सरकारला जबाबदार मानलं, मधल्या अधिकाऱ्यांना जबाबदार मानलं, तितकंच माझी बिघडणारी तरुण पिढी याला जबाबदार आहे का? तर त्याचं उत्तर असेल हो. नेमकं नक्की काय? म्हणजे हीच माझी तरुण पिढी जिच्या खांद्यावर उगवत्या देशाचं नेतृत्व आहे, ती माझी तरुण पिढी आज मोबाईलच्या आहारी जाऊन, सोशल मीडियाच्या आहारी जाऊन असंख्य कृत्य करत आहे की जी तिच्या हानिकारक आहे. मित्रो, ह्या सर्व परिस्थितीचा उलगडा जर एकाच वाक्यात करायचा झाला तर मला हरिभक्तपरायण इंदोरकर महाराज यांचं एक वाक्य आठवतं. आज आमचं हे 9वीचं कार्ट दारू पितय दारू आणि बापाला जाऊन म्हणतय तुझाच का मी. हो, अशी ही भयावक चित्र आज आपल्या समाजात, आज आपल्या देशात पाहायला मिळत असतील तर याचा काही अर्थ आहे का? जर अशा अनेक शिष्यवृत्त्या सर्वसामान्यांपर्यंत येत आहेत परंतु त्याचा लाभच जर आपल्याला घेता येत नसेल तर त्याचा उपयोग आपल्याला होणारच नाही. ज्यावेळी आपण स्वतःमध्ये परिवर्तन करू, आपण स्वतःमध्ये बदल करू, ज्यावेळी आपली स्वतःची तरुण पिढी जबाबदार बनेल, त्यावेळी येणारी प्रत्येक शिष्यवृत्ती ही आपल्याला फायदेशीर ठरेल. म्हणून शेवटी मला जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं की सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे. काळोख्याचे करुण पूजन, घुबडाचे व्रत धरू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तळुपरी. करमणुकीच्या या गटार गंगा त्यात स्वतःला क्षाळू नका. जोड धरा ती शिक्षणाची, साथ आहे ती शिष्यवृत्तीची. होईल प्रगती तुमची आमची, वाढेल विकास, होईल विकास. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.